प्रफुल्ल गायकवाड आणि या कार्यक्रमाकरता यांनी पहिली धम्म परिषद घेतली बुद्धवासी रमेशजी रंगारी 2024 मध्ये रमेशजी रंगारी हजर होते। मी त्यांनाही वंदन करतो। बुद्धवासी पंजाबरावजी थोरात धम्म परिषदेचा प्रचार प्रसार चंदा धम्मदान जमा करण्याकरता ही मंडळी फिरली पंजाबराव थोरात, पण शेवटच्या दिवशी त्यांचं निधन झालं। मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। रमेश भाऊ रंगारी तथा पंजाबरावजी थोरात त्यांचं तन मन धन धम्म परिषद होतं आणि ते काम करताना गेले। असे चांगले काम करताना मरण आले पाहिजे। एखाद्या बाईच्या लफड्यात मेला साला आत्महत्या करू काय करता? आता एका जणानं बायकोलाही गोळीबारात मारून टाकलं, बायकोच्या मायली गोळी मारली आणि तिच्या भावालाही गोळी मारली। दोघं मेले आणि एक जिवंत आहे। आणि आता अटक झाली त्याले। आता तो वाचणार आहे काय? मरण मरण कसं यावं? अरे तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलं, आज चमत्कार आहे। थांब रे बाळा, ए बाळा थांब, अधिक महिन्यात झाला काय तुझ्या मायले? तू शांत बसना, बळबळ नको करू ना। अरे माय बापानं पैदा केलं, हे गळबळ करायला पैदा केलं का बे तुले? अजून वाढते काय? त्याला बोट नको दाखव, तू बदमाश आहे झाला। झालं दुसऱ्याले बोट दाखवता। बुरा मैं देखने चला तो बुरा न मिला कोई, जब अपना दिल ढूंढा तो मुझे से बुरा न कोई। अबे दूसरे को उंगली क्या बता रहा है, खुद ही तो बदमाश है। असं आहे बाबू, कोणाले वाईट म्हणत फायदा नाही। आपण किती चांगले चालू शकतो एवढा विचार करा। कारण आम्हाला युद्ध नको, बुद्ध पाहिजे, त्याकरता धम्म परिषद आहे। मला सांगा, भांडणानं हे असं केल्यानं कोणाचं कल्याण झालं? तू काय समजलाय? तू ह्या रिकाम्या जागा आईच्या इम्मानानं खरं नाही। आम्हाला बुद्धाची नीती पाहिजे, युद्धाची नाही। प्रेम नाही कामनात, प्रेम नाही का, प्रेम नाही कामनात, प्रेम नाही का, प्रेम नाही कामनात, प्रेम नाही का, प्रेम नाही कामनात, प्रेम नाही का। जन्माचे दिवस किती, मला सांगा, युद्धामध्ये रात्र किती। मागच्या वर्षी रमेश भाऊ रंगारी हजर होते आणि आता गेले। आता तुमचं मला काय खरं आहे? आज आलो मी आणि पुढच्या वर्षी काय सांगताय ते? आज गोंदी आले, उद्या माझा 10 वाजता कार्यक्रम, सकाळी 10 वाजता। आणि जाता जातात माई भागवत समाप्ती झाली तर कायले धम्म परिषदले भेटतो मी? हे असं जिंदगीच आहे बाया। काही स्वार्थ करू नको, लोभ करू नको जास्त। केला काय भगवान बुद्धानं लोभ? ज्योतिबा फुल्यानं लोभ केला? अरे सावित्रीबाई ज्योतिबानं लोभ केला असताना आई तुम्ही तर आपल्या लहान देराच्या घरातलं सामान चमचा चोरून आण, वाटी चोरून आण। तिच्या मायले पता नाही चालत, बरोबर सामान दाबू दाबू ठेवते। मग अलग राहिल्यावर मग बाबासाहेबांनी केलं काय असं? रमाईनं केलं काय असं? नाही केलं बा, तिनं नाही केलं। तिचा समाज फक्त
नवरा बायकोन लेकरं होते. लक्षात घ्या. त्या बाबासाहेबाचा बुद्धाचा समाज करोडो जनता होती. 140 करोड लोक होते. मला सांगा ना, ग्रामपंचायत मध्ये राठोड साहेब बंजाऱ्याचं असो बाईको बाई, ती बुद्धाची असो की मराठ्याची असो की पाटलाची असो की बामणाची असो, कोणाच्या मुळे बाया मेंबर आहेत? खरंच सांगा राठोड साहेब. आणि समजा बाबासाहेब नसते तर तुम्ही तरी सरपंच झाले असते का? तुम्ही बाया तरी झाल्या असत्या काय? अव तुले पायातली चप्पल म्हणतो या म्हाताऱ्या बुड्ड्या मर्याले टेकल्या. काय म्हणे सुनीले बाबू, इले डोक्यावर नको घेऊ, इले काय म्हणे तू सांग. ते मधले शब्द बोला. एखाद्या बाईनं मनातले शब्द बोला. तू जर शिवाजी महाराजची लेख असतील, तू जर बाबासाहेबाची लेख असतील, ज्योतिबाच्या सावित्रीची लेखी असाल तर बोल. एखाद्या बाईनं सांग काय म्हणत जुन्या काळात. बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले हा बोला लवकर. उभं राहून सांग. हा बोला ना हो. काय पांचटेपणा करून राहिल्यावर राहत लवकर. एकदम हा राह उभ्या. अहो त्याची नको, हात नको, पंजा नको दाखवू मले. पंजा दाखवता का? मी तुले कमळ दाखवीन. मग आपलं वंचितचं काय चिन्ह होतं? ते तिसरा सिलेंडर दाखवीन. आणि प्रहारवाले कब्बची दाखवतील बच्चू भाऊ. आणि राष्ट्रवादीवाले एक घड्याळ दाखवीन, दुसरं तुतारी. आता उभ्या राहून बोलायला कोण एखादी बाई असंत बाईतली मर्दा आहे एखादी. अव बोललं अशा भेकाळ बायका. काय बाबासाहेब तुम्ही किती मेहनत घेतली रे याच्यासाठी. आणि ह्या अशा बायका. हा ते बाई बोल, बाबासाहेब जमलं, तुमची पिन बसली. हा बोला मॅडम या इकडे या. अरे या ना. अरे या या या. जय भीम करायला या. जय भीम करायला या. वय नाही भाव खायला. या लवकर. माईक आहे का? माईक आहे? एक माईक आहे. हा अरे धम्म परिषदेला गाव माय तुला हिम्मत केली एवढ्या बाई. तुझ्यामध्ये शिवाजी इथं समोर आहे. इथं काय म्हणत आई? कुकडे गेला माई? चालू कर जा. नाही ना. हा हा आई सांग बरं माय काय म्हणत? बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले पायातली. बाबू इले डोक्यावर घेऊ नको, हे तुझ्या पायातली चप्पल आहे. चप्पल तू म्हटलं काय आता सुनीले? आता म्हटलं तर आता नाही म्हणू शकत. आता म्हटलं तर काय होईल? पोलीस स्टेशनले रिपोर्ट. आठवले साहेब तुझ्या घरी. जय जय फुले शाहू आंबेडकरी. आठवले साहेब येतील घरी. हिम्मत लावली. काय आडनाव मावशी? माईकच्या जवळ बोला. पुरा नाव सांग. बोलता येते का पाहू आपण? पुरा नाव? साधना रघुनाथ अलोने, मालखेड बुजुर्ग, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. काय नाव काकाचं? हा बोला बोला. हा. बोला का? मग सांग ना आता. काकू, एवढं भाव बोला. आता काय एवढी म्हातारी झाली आता. हा हा आई आई बोला बोला. सांग ना बोला ना. बापाचं नाव. हा बापाचं नाही त्या मालकाचं. हा 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 साधना रघुनाथ अलोने, राहणार मालखेड बुजुर्ग. रघुनाथ भाऊ आहे ना? चांगला आहे. रव्याचा शिरा केला, खोबरं टाकलं खेचून खेचून. रव्याचा शिरा केला, खोबरं टाकलं खेचून खेचून. रघुनाथराव बसले रुसून तर घेतलं चाटून पुसून. आई थांब, तुला काय रिकामं बोलावलं म्या? त्या बायाईनं गलती केली, उभी नाही राहिली. तिला मालूमच नाही पुढे काय कार्यक्रम करतो. साडी दे रे. आता तू लुगड्यावर आहेस का?
गोल साडीच आहे हो. टाळ्या ना पोथी ना पोथी ना पुराण भेद भेद पाहिजे आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे ना पोथी ना पुराण भेद पाहिजे आम्हाला बाबू असं वाचा की अक्कल तुमच्या जीवनाची प्रगती झाली पाहिजे. ग्रामगीता वाचा, पाहिजे संविधानाचा अभ्यास करा. कायदा कायले म्हणते, आज दुसऱ्याच्या पोटीवर लाईन मारल्यानं काय होते हे आहे तो कायदा. आज भारताला संविधान पाहिजे आज भारताला कमी वयाच्या पोरीले कधी टच केलं तर तुझ्या माय सगळं पुरी खानदान जेलमध्ये जाईल. हा कायदा आहे पोस्को. आज भारताला संविधान पाहिजे काही लोकांनी आंबेडकरांचं जास्त म्हटलं की जीवार येते. मलाही मालूम आहे तुमची अंगार होते, पण हे नको भूलू तुले आरक्षण कोणामुळं भेटून राहिलं. महापोरागा डॉक्टर होता राठोड साहेब. तुम्ही म्हणाल तू माल्यावरच काहून आणत. तुम्हाला कारण मालूम आहे, एक बंजाऱ्याचं पोरग कीर्तनकार आहे आणि त्याचं नाव राठोड आहे. आणि त्याचं नाव आहे पंकज पाल राठोड. रुई गुस्ता वसंतराव नाईकाची मूर्ती मा हातानं त्या मूर्तीची स्थापना केली. आणि आज मंत्री आहेत इंद्रल नाही, इंद्रनील नाईक. मनोहर नाईक साहेबाकडेही जाऊन आलो. मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाचे अध्यक्ष होते ते, समजले. म्हणून तुमच्यावर राठोड साहेब आय लव्ह यू. नाही तर काही लोकांना वाटते बा असं काऊन सरपंच आहे म्हणून नाही. सरपंच किती वर्ष हो, मंत्री आता आहे आपल्या. तर संजय राठोड साहेबापासून अवघ्याशी कॉन्टॅक्ट राहतात. संकट काळात प्रकाश आंबेडकर साहेबापासून तर राहुल गांधीच्या जवळपर्यंत आपले कॉन्टॅक्टच असे आहे. महाराज आहो ना आम्ही, दुनियाभराचे नंबरी. अनेक महाराष्ट्र बायाच्या लफड्यात जेलमध्ये आहेत. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. काय विचारता बा. म्हणून तर तुम्हाला मी आज सांगितलं, अरे आता 12 जानेवारीले सिंदखेड राजा लाईट नको मारू. त्या बापाची हरामी आवल्यात लाईट मारत मारल्यावर तू ते लाईट दे म्हण. लाईट देतो, लाईट दे तू सुका पोटानं लाईट दे. एक मिनिट दे. अरे नाही तर मी तुले थोबाडीत मारील. आता लाईट देतो. घेऊन टाका. लाईट दे म्हणता. लाईट दे. त्याला बेशरम. त्या बापानं लाईट मारायचं शिकवलं. कोणाला लाईट मारते रे हा. हे असा लाईट कोणाला मारत जातात बोला. नाही कोणाला मारतात लाईट खरं सांग. 100 रुपये बघ. हा पोरीले उभा राह. 100 रुपये घे. उभा राह. कोण म्हटलं पोरी? उभा राहा ना. भोवर गेले, आहे, उभा गेले. करा. कोण म्हटलं? एकामेकाला बोट दाखवता वापस ठेवतो नो. वाया अभे निळा कलर आहे ना, भीमाचा कलर आहे ना. कोण म्हटलं उभा? त्या म्हटलं तर उभा रे. नोट घे मा हातची. जाऊ वापस. काय पांचटे हो. पोरीले विचारा, शाळा शिकणाऱ्या पोरी आहे. एका मिनिटात उत्तर देईन. बाई मुलींची पहिली शाळा कोण काढली? उभी राह. तू राह उभी. नाही राहत बस खाली. येऊ बाई तू राह उभी. तूही नाही राहत. तूही हलकटच निघाली. तू निघा. तू उभी राह. अवा पैशासाठी बह्याळे काय झालं पहिलं उभे करून टाक. नाही नाही काय करावं. काय राठोड साहेब कोणती शाळा काढावी या बह्याळेसाठी? आणि काय डॉक्टरीन होती या पोरी? ह्या काय मास्तरीन होती? सावित्रीबाई जिच्यामुळं तू शिकली, तूच बह्याळेपणा करून राहिली. तो तुझी जिंदगी काय
हे होय तो लाईट मारणार. त्याच्या बापानं पैसे कमावले नाही आहे त्या भोकाचा नागोबा. अबे नालायका लाईट कुठं मारतात कोणाला मारतात तेव्हा त्या पोरानं सांगितलं त्याला बक्षीस देतो ते उभं राहत नाही. ते बाई बोलली तर बाई बोलली पांचट येऊ तुमच्यापेक्षा. त्या बाईनं म्हातारी बाई बोलली पण एक नाही बोलली दुसरी बाई. मी कशी बोलू. मग गड्डा करून जमिनीत समाधी घे. काय कल्याण बाबासाहेब. म्हणून तर बाईनं तुमच्या विरोधात मोर्चा काढला होता. का काढला होता. अरे हिंदू कोडवीर हे कोणाच्या हिताचं होतं. तुम्हा बायाच्या हिताचं होतं. आज आदिवाशाची बाई राष्ट्रपती आहे या देशाची. तुम्ही तरी बायकोचे पती आहे. कोणती पोस्ट आहे. फक्त पती. घरात गेला की तो बाप. जय देव जय देव जय माझी बायको. जय माझी बायको. तुझे सांगतील ते मनापासून ऐको. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. मला माय बापाले हाणून देऊन तुझे माय बाप घेऊन येतो. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. मला बहिणीले हाकलून तुझी बहीण घेऊन येतो. जय देव जय देव जय देव जय देव. कोणती पोस्ट आहे तुमची सांगा बरं माणसाची. पती. ओनली पती. बाई जर सभापती असली ना तर नवरा उच्चा पती. बायको सरपंच राहते. बायको सरपंच आता आता गावागावात. आणि नवरा खुर्ची जोड बसेल राहते. कारण सरपंचाला खुर्ची हे वरांडा मेंबर. हा एवढा अधिकार आणला कोण बाबा. अरे सत्यपालले कीर्तन करून राहिलो 55 वर्ष झाले. 17,000 गावात गेलो. बर मला कलर भगवा या भीमाच्या लेकराईचा. भीम नवयोग मित्र मंडळ हे आहेत राठोड साहेब निळ्या कलर वाले. निळान भगवा एकत्रित आला आणि हिरव्या कलर वाले मुसलमान पब्लिक मध्ये आहेत. एखाद्या मुसलमानानं उभं राहा मला सत्कार करायचा आहे. असाल तर उभे राहा. राह एक जण उभं राहा. राहा ना. याले म्हणते मर्द. त्याला ढिली आवल्यात बोलणारे मी नाही बोलणार. आव दादा. अरे हम तो झुक कर सलाम करते हैं. देखो इधर नीला भीम नवयुवक निंद बन सत्यपाल भगवान झुक कर सलाम करते हैं. हम तो झुक कर सलाम. अल्लाहू 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 अल्लाहू. कौन से गांव के हैं. मालकेर. मैं धम्म परिषद के 2 बच्चों को बुलाता. कोई भी कार्यकर्ता ने जो सतरंजा उठाता उसने आना. कपड़े झटकने वाली औलाद मत आना. या लोक जे मेहनत करणारे आहेत त्यांना दोघांना या आणि यायचा सत्कार करा. या दोघ जण जे मेहनत करणारे आहेत या ना दोघ. या लवकर या. हा आपल्याला मेहनत करणारे पाहिजे. फक्त पुरीचे तोंड पाहणारे नाही पाहिजे. हे घ्या. ये तू इकून ये. इधर मुसलमान उधर बौद्ध आणि इधर हिंदू. टाळ्या. ये रे. ओके. कोणचे गाव के आहे दादा. मालखेड. मालखेड. मालखेड नाही जानदेव ना पलटण. थँक्यू. आपल्याला पटलं. अल्लाहू 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 अल्लाहू. या देशामध्ये आगा लावणं चालू आहे. इस्लाम खतरे में है. हिंदू धोके में है. अरे चोट्टीच्या येऊन पा या गावात. मुसलमान भी हिंदू के कीर्तन में बैठे हुए हैं. बुद्धों नोते लिए कोण
कौन हिंदू, कौन बौद्ध, कौन मुसलमान, कौन ख्रिश्चन, मुझे बताओ। मेडिकल की दुकान अलग है क्या? बुद्धाची गोळी दे एक, बुद्धाले ताप आला, मुसलमानाले डायरिया झाला, त्याची हिरव्या कलरची गोळी दे। अरे मैं असे पाहिले, हिरवा कलर जर गलतीनं मोटरसायकलने आला पण कमी पैशात भेटलं तर कोणताही कलर चालते येईल। मुसलमानाचंही वावर चालते, बुद्धाचंही चालते, हिंदूचंही चालते, ख्रिश्चन ज्याचं नाही चालत त्याचं चालते। मतलबी धंदा आहे। वाईट नजर टाकायला जात जात पाहिजे का, धर्म पाहिजे का? कोण्या धर्माची पोरगी कोणाची गेली की काय माल आहे बे। आणि तुझी बहीण आली तर तिकून या लाईट मारणाऱ्याला सांगतो ते गलतीनं व्हायलाय त्याच्या मायने, आणि त्याच्या बापानं त्याला पैसे दिले, आम्हाला 1 रुपया ना भेटे व आई, माझ्या शपथनं 1 रुपया भेटे नाही मले। अहो मॅट्रिक शिकलो मी, 8, 9, 10 शिकलो ना भाऊ। भाऊ ओ भाऊ, ओ निळा दुपट्टा या इकडे, तुमचा सत्कार 1 मिनिट। मले लय आवडले तुम्ही, आय लव यू या। जय भीम। भीमराव का बेटा मैं तो जय भीमवाला हूँ, मला अडथळा येईल असं वागू नका। मला माग आहे, पतिव्रता कोणाच्या बापाले भेट नाही। धन्यवाद। आता कोणाले म्हणायचं असेल तर तुमचा अडथळा मला व्हायला नको। टाळ्या काय आडनाव? आणि हे सिटी डबल ऐकू आली नाही पाहिजे बस का? टाळ्याची कार्य हार वापर द्या एकच भाऊ। कार्यकर्ते असे पाहिजे, टाळे असो, कार्यकर्ते कसे पाहिजे? थोरात असो की मेसराम, टायडे से लेकर ढोले तक, ढोले से लेकर मुझमुले तक, मुझमुले से लेकर गायकवाड़ तक, गायकवाड़ से लेकर भरने तक मुझे प्यार करो। लक्षात घ्या बाबू, सभी प्यार करो, सभी प्यार करो, प्यार करू म्हटलं की पोट्या खुश। सभी प्यार करो। अरे थोड़ा से लेकर मेसराम तक, मेसराम से लेकर कांबळे तक, कांबळे से लेकर राठौड़ तक, राठौड़ से लेकर यादव पवार तक मुझे प्यार करो। पंजाबी है, सभी प्यार करो, सभी प्यार करो, सर्वेच आहे प्रभू। प्यार करो। अरे कुबड़े से लेकर पाटिल खेड़े तक, पाटिल खेड़े से लेकर ठाकरे तक, ठाकरे से लेकर मुंगुटकर तक, मुरुगन से लेकर गायकवाड़ तक मुझे प्यार करो। जय भीम कहो, जय भीम कहो, जय भीम कहो। भाऊ सर्वांना घेऊन चालणे माझा कीर्तनाचा कार्यक्रम आहे बाई। एक दिवस बुद्धाच्या बायाईनं मा कीर्तन बंद केलं नागपुरात 40 वर्षाच्या अगोदर। सांगशील तर म्हणे बाबासाहेब सांग, नाही तर बंद कर। मी आपल्याला का भलतीत आणली आहे ना, मले बाबासाहेब काही मालूम, तेवढं मालूम होतं फक्त अंधाऱ्यावर स्थित विमान। मला काय मालूम होतं मालूम आहे काकू? माडीवरती माडी कशी लावून कशी जाऊ जनार्दन, बामनाची पोरगी खाते भीमा संग पानरा हो, मला तेवढंच मालूम होतं। संग पान। मी कापूस याच्याला जाऊ ना माय संग, तर माझ्या गावातल्या बाया हे गाणं म्हणत बुद्धाच्या, माडीवरची माडी कशी जाऊ दन दन, बामनाची पोरगी खाते भीमा संग पान। मला तेवढाच आंबेडकर मालूम होता, कारण खेड्यापाड्यात
आंबेडकर शिकवलाच नाही की याच्या पोरीले कधी टच केला ना, पण ह्या मुक्या बैऱ्या आवल्यात पोरी पैदा झाल्या. अव ज्या सावित्रीमुळं तू शाळा शिकली त्याचं उत्तर नाही देऊ शकल्यावर तुम्ही, आणि काय पिकअप घेता? फक्त ड्रेसिंग, फिनिशिंग, सर्व्हिसिंग, काय तर जास्तीत जास्त सांगा राया सांगा मी कधी दिसते, सांगा राया सांगा मी कधी दिसते. अरे काही रमाबाईचा विचार करता की नाही? दिसते सांगा राया सांगा मी कधी दिसते. मी पाटील करता नाही येत. तुम्हाला काही लोक म्हणते म्हातारा झाला, तो बाप म्हातारा झाला तर उभा द्या. मी कायले म्हातारा होईल रे? चाल मा एवढा तू पोहून दाखव, तुझ्या मांग पळतो मी. कायचा म्हातारा झालो? माणूस कधी म्हातारा होत नाही बाबू. मला सांगा, मनमोहन सिंग मरण पावले 92 वर्षाचे, म्हातारे झालते? क्या बात. मेल्यावरही अजरामर आहे. मला सांगा ना, राष्ट्रपती अब्दुल कलाम मुसलमानाचा शिटी कोण वाजवली रे? धम्म परिषद आहे, खबरदार कोण शिटी मारली तर. शिट्यावाल्यानं शिट्या बंद करा. शिट्या फिट्याहीनं कोणी लोक बसत नसते. त्या धमक अचीन तर त्वाली इज्जत एवढी वाढो, नाही तर मी इथून बसवतो. मी शिटी नाही मारत, फक्त हातच जोडतो तर लोक बसतात. आपली लायकी बनवा ना. आता यायले बसवतो मी खाली पाहत, काहीच करत नाही. कोणाचे तोंड पाहता बे तुम्ही? काय बसले? हे अशी पतिव्रतेची इज्जत अशी बनवा. बसले ओ झाकणा इथून दिन खैचून ठेव. अरे तू एवढं मोठं जग बसेल आहे, तो बाप बसेल आहे, आणि तू आपलं जाणून फुल पॅन्टवर प्रेम करत फाळून दाखव बरं. तुला फाळता येते का? अरे कार्यक्रम धम्म परिषदेचा आहे. कुणबी आहेत, मराठा आहेत, राठोड आहेत, प्रेमानं बसेल आहेत, आणि या घेणं देणं लाईन मारून राहिले तुम्ही माल्यावर. या कार्यकर्ते आहेत का उरावर घेऊ का मी? बसा, मी येऊ का तिथं स्वागत करायला? बसा बसा, कोणी उभं नका राहू, बसा ना. कारण उभं राहिले मरमर करता, मग 30% कमिशन खाता, नाल्यातलं खाता, संडासातलं खाता. म्हणून तुमच्या जे कमिशन खाणारे आहेत ना, यायच्या पोरी लफडेबाज पैदा होती. यायचे पोरं लफडेबाज होती. बोंबलो नको. उद्या तुमची काय गॅरंटी? लाच लुचपत खाणारा कधी बाळत नाही. तथागत भगवान बुद्ध 2500 वर्षानंतरही जिवंत आहे. आणि कोण्या ताजमहालात आहेत पावर? पिंपळाच्या झाडाखाली आहेत. थांब रे, ओय बळबळ नको करू. तू त्यातला एक जण खाली होय बर. हे दोघं नाही पाहिजे, खाली होय. तू बळबळ करून राहिला, तेच तर नाही जमलं बाबू आपल्याला. बसण्याचा खाली. याले म्हणते या खुर्चीची लालूच किती दिवस करते. एकामेकाच्या खुर्चीवर दोघं दोघं उरावर बसले त्या खुर्ची. तिचा काही विचार करता की नाही बे तुम्ही? याला फक्त स्वतःच पाहता. मी खुर्चीवर आहो, माझी इस्टेट वाढली पाहिजे. काही नाही ना, एक पोट्ट खराब निघालं की इस्टेट गेली बे विकास होता. आणि अजूनही जिवंत आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, भगवान बुद्ध. धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्ध तत्वज्ञानाचा विचार करा. हे पहा, तुम्हाला महत्वाचं सांगतो.
भगवान बुद्ध आणि तुकाराम महाराज वाचा. बुद्ध ते तुकाराम या दोघांचं जीवन जगणं पाकच आहे. बौद्ध तथागत बुद्ध ते तुकाराम पहा तुम्ही. तुकारामाचं जीवन आणि बुद्धाचं जीवन सारखंच आहे. आहो साळुंके साहेबांनी पुस्तक लिहिलं, आपण वाचत नाही म्हणून फेल झालो. जैन पुस्तक वाचले, अभ्यास केला, पोरपोरी शिकले. या गावामध्ये विचारलं मिलिटरीत किती आहेत, म्हणे कोणीच नाही. एक आहे भास्कर ढोले प्राध्यापक, एक. बाकीचे समाधी घेतली काय. एक आहे वनरक्षक शेखर कुबडे. मी म्हटलं पोरी किती नोकरीवर आहेत. ज्या गावातली पोरगी सावित्रीबद्दल उभी राहून उत्तर देऊ नाही शकत आणि काय पिकअप घेतील मग या पोरी. मग आहे दवाखान्यात सिस्टर, डॉक्टरी नाही होते. एक तर मग श्रीमंताच्या घरी नेरले भांडे घाचाले. म्हणून बाबासाहेब सांगाय ऐकलं नाही ना तुमचं याय ना. मग आता म्हणतात आमचं दैव खराब आहे. दैवन फैव काय आलं, तुमचं ऐकलं नाही ना. सत्यपालनं ऐकलं. माझा मुलगा डॉक्टर आहे बाबासाहेब. खाऊन पिऊन